आणि त्यामध्ये त्यांचं जे गेट आहे त्या गेटचं नाव आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. आणि मग आता जपानचं असं म्हणणं आहे की आम्ही तर नाही डंप करत आहे, चायना डंप करते, साऊथ कोरिया डंप करते, तर तुम्ही त्यांच्यावरती लावा, आमच्यावरती नाही लावा, कारण आम्हाला प्रॉब्लेम होतो. त्या पण मागे पूर्वी पाहिलं होतं की ट्रम्प होते, त्यांनी ग्रीनलँड आम्हाला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. त्याच्यामुळे कारण ग्रीनलँडमध्ये पण रिसोर्सेस आहेत. कोणते? क्रिटिकल मिनरल, त्याचबरोबर रेअर अर्थ आहेत. आणि हे रेअर अर्थ पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की डेन्मार्कला आम्हाला हे पाहिजे, कारण रशियानं पण जो पार्ट युक्रेनचा काबीज केलेला आहे तो रेअर अर्थचाच होता. ते वरून अटॅक करू शकलं असतं बेलारुस मार्गे क्यूवरती, पण नाही, त्यांनी त्याच एरियामध्ये अटॅक केलेला आहे जिथं रेअर अर्थ मोठ्या प्रमाणात सापडते. तेव्हा हे जे वॉर होतं, हे जे युद्ध होतं, ते रशियाला सुद्धा रेअर अर्थचा कंट्रोल हवा होता, अमेरिकेला पण रेअर अर्थचा कंट्रोल पाहिजे होता. आणि रेअर अर्थच्या कंट्रोलसाठी युक्रेनचा बळी गेलेला आहे असं आपल्याला कदाचित आत्ता म्हणता येऊ शकेल करेल. आणि त्यामुळे तुम्हाला आता मार्केटमध्ये सुद्धा, म्हणजे शेअर मार्केटमध्ये सुद्धा याचे परिणाम पाहायला मिळतील. जर यांनी रेपो रेट कमी केले तर ऑब्व्हियसली कर्ज स्वस्त होतील आणि त्यामुळे एक चालना मिळू शकते डेव्हलपमेंटसाठी. डॉलर ज्यावेळेस वाढलेला आहे आणि आपला रुपया पडतोय, तर मार्केटमध्ये आरबीआय स्वतः येऊन डॉलर विकायला सुरुवात करणार, जेणेकरून डॉलरचा सप्लाय वाढवणार आणि रुपी मार्केटमधून विड्रॉ करणार. सपोज कोणी तर जाऊन फ्लॅट खरेदी करेल, मग फ्लॅटला काय झाली, डिमांड क्रिएट झालेली. मग ते फ्लॅटची डिमांड आहे म्हणल्यावरती काय होईल की रिअल इस्टेटमध्ये डिमांड क्रिएट झाली. मग ते फ्लॅट बनवायला काय लागणार, मजूर लागणार आहे, एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. तो फ्लॅट बनवायला स्टील लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, सो त्या कंपन्यांना काम मिळालं. सो स्टीलसाठी त्यांचे मायनिंग आहे, ती इंडस्ट्री चालणार आहे. स्टीलला जे रिफ्रॅक्टरीज वगैरे लागतात ते चालणार आहे, त्यासाठी एनर्जी लागते, त्याचे कंपन्या चालणार आहेत. सिमेंटसाठी सिमेंट उद्योग चालणार आहे. या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा ट्रान्सपोर्ट चालणार आहे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे एक इकॉनॉमिक सायकल तयार होते आणि त्याच प्रकारे जॉब क्रिएशन करण्याचं काम केलं जातं. हा जो रोग आहे हा पण झूटोनिक आहे, झुनोटिक आहे. झुनोटिक म्हणजे काय, हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पण पसरतो. आणि आपले जुने जे क्लास झालेले त्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे, यातली प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही आमच्या क्लासचे लेक्चर्स जरूर पहा, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन. नमस्कार मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घटना ज्या आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरू करूयात. पहिलं आहे आरबीआयचे चलनविषयक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी आणि दर कपातीच्या. तर आपल्याला माहिती आहे की मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे एमपीसी आरबीआयची, ती काय करते तर रेपो दर ठरवते. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे जे आहेत ते सर्व कोण ठरवतं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ती ठरवते की रेट काय असला पाहिजे आणि त्यानुसार आरबीआय निर्णय घेतं. तर आता हा रेपो रेट कसा ठरवला जातो, कोणत्या गोष्टी रेपो रेट ठरवताना आरबीआय विचारात घेते. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की सध्याचे आर्थिक वातावरण काय आहे. महागाई आणि मंदीचा विचार करावा लागतो. तर महागाई जास्त झाली तर काय करायचं, महागाई कमी झालं तर काय करायचं, आणि हे आत्ताच्या परिस्थितीला कसं लागू पडते आपण ते पण पाहणार आहोत. दुसरं आहे अर्थव्यवस्थेत कर्ज घेण्याच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरबीआय, कारण कर्ज स्वस्त किंवा महाग कशावर होणार आहेत, रेपो रेटवरती. सो कर्ज रिलेटेड काही निर्णय घ्यायचे असेल तरी पण त्यावरती आरबीआय रेपो रेट ठरवत असतं. आणि तिसरं आहे महागाई रोखण्यासाठी दर वाढवते आणि वाढीला चालना देण्यासाठी दर कमी करते. जर महागाई त्यांना कमी करायची असेल तर ते रेपो रेट वाढवणार आहेत, आणि त्यांना जर का वाढीला चालना द्यायची, म्हणजे इकॉनॉमीच्या वाढीला चालना द्यायची तर ह्यांचा दर कमी करणार आहेत. तुम्ही पहा की उदाहरण घेऊया आपण की कोरोनाच्या काळामध्ये अतिशय प्रोडक्शन कमी झालं होतं, इकॉनॉमी एकदम शांत झाली होती, स्थिर झाली होती किंवा झिरो झालं होतं. त्याला पुन्हा चालना देण्यासाठी आरबीआयनं एकदम 4% खाली रेपो रेट आणलेला होता. आता तुम्ही पाहिलं तर 6.56चा रेपो रेट चालू आहे. सो जर आरबीआय रेपो रेट ठरवताना मेन गोष्टी काय लक्षात ठेवायचं, एक महागाई लक्षात ठेवायचं, वाढ लक्षात ठेवायचं, त्याचबरोबर मंदीचा विचार ठेवायचं आणि कर्जाचा विचार ठेवायचा. ह्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आरबीआय विचारात घेत असतं जेव्हा त्यांना चलनविषयक धोरण ठरवायचं किंवा रेपो रेट ठरवायचा आहे. आता ही जी एमपीसी आहे याच्यामध्ये कोण कोण असतं तर एक लक्षात घ्या, 6 सदस्यांची एक कमिटी आहे. त्यामध्ये 3 सदस्य आरबीआयचे असतात आणि 3 सदस्य हे केंद्र सरकार नियुक्त करतं. आता केंद्र सरकारने नियुक्त केलेले जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल जो आहे तो 4 वर्षाचा आहे, लक्षात घ्या.
आरबीआयचे आत्ताचे गव्हर्नर कोण झालेत? संजय मल्होत्रा हे नवीन गव्हर्नर झालेले आहेत. आत्ताच त्यांनी शक्तिकांत दासांची जागा घेतलेली आहे. सो त्यांच्या कारकिर्दीमधलं हे आता पहिलं मॉनिटरी पॉलिसीची कमिटीची मीटिंग असणार आहे. आता हे जे संजय मल्होत्रा होते हे ऍक्च्युली IAS ऑफिसर आहेत आणि हे सेक्रेटरी होते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सेक्रेटरी म्हणजे सचिव होते रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे. ठीक आहे. तर आता आजपर्यंत हे 26वे गव्हर्नर असतील. संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर असतील आरबीआयचे. आणि आजपर्यंत आरबीआयचे जे गव्हर्नर झालेले आहेत त्यातले 15 हे सरकारी कर्मचारी म्हणजे IAS वगैरे अधिकारी जे आहेत तेच गव्हर्नर म्हणून. म्हणजे आता आपण जे रघुराम राजन आहेत ते कसे सरकारी कर्मचारी नव्हते, ते आपण इम्पोर्ट केलेले होते. तर असे लोक उरलेले 11 आणि 15 कर्मचारी ते डायरेक्ट सरकारी कर्मचारी जे आरबीआयचे गव्हर्नर झाले. सो संजय मल्होत्रा हे 26वे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. आता आपण पाहूया की अपेक्षा काय आहे. तर लोकांची अपेक्षा आहे की आपण आता जे बजेट झालं त्या बजेटमध्ये बघा टॅक्स स्लॅब एकदम वाढवून टाकला, म्हणजे 12 लाखापर्यंत टॅक्सेस नाही. याचा उद्देश काय आहे की डिमांड वाढली पाहिजे, लोकांच्या हातात पैसा राहिला पाहिजे आणि लोकल डिमांड वाढण्यासाठी, लोकांच्या हातात पैसा येण्यासाठी म्हणून त्यांनी टॅक्सचे स्लॅब हा एकदम वाढवलेला आहे किंवा 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री केलेला आहे. म्हणजे काय आहे की सरकारला हे माहिती आहे की इकॉनॉमीला चालना द्यायची आहे. आता त्या केसमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला आरबीआय कडनं पण एक अपेक्षा आहे की आरबीआय रेपो रेट आहे ते थोडे कमी करेल आणि त्यामुळे तुम्हाला आता मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे शेअर मार्केटमध्ये सुद्धा याचे परिणाम पाहायला मिळतील. जर यांनी रेपो रेट कमी केले तर ऑब्व्हियसली कर्ज स्वस्त होतील आणि त्यामुळे एक चालना मिळू शकते डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. त्याचबरोबर महागाई पण वाढू शकते हे लक्षात घ्या. किंवा जेव्हा तुम्ही कर्ज स्वस्त करता तेव्हा महागाई वाढत असते. जर आरबीआयनं आता कर्ज स्वस्त केली तर येणाऱ्या काळामध्ये थोडी महागाई वाढेल हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत. एका गोष्टीवर दुसरी गोष्ट डिपेंड आहे. त्यामुळे ऑलरेडी गव्हर्नमेंटनं जे फिस्कल पॉलिसीनुसार टॅक्स स्लॅब जो आहे तो एकदम वाढवून ठेवलेला आहे. 12 लाखापर्यंत टॅक्सच नाही आहे. त्याचबरोबर जर आरबीआयनं कर्ज स्वस्त केली तर तुम्हाला काय दिसेल, रिअल इस्टेटमध्ये डिमांड वाढलेली दिसेल, लोक घरं खरेदी करतात दिसतील आणि त्यामुळे घराच्या किमती वाढलेल्या दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला हॉटेलिंग वगैरे करत असाल तर त्याचे तुम्हाला कॉस्टिंग, ट्रॅव्हल, टुरिझम याच्यामध्ये तुम्हाला जास्त खर्च होताना दिसेल आणि तुम्ही म्हणाल की महागाई वाढलेली आहे. सो या प्रकारचं धोरण भविष्यामध्ये आपण अपेक्षित आहे. आता हे आपण बघूया की आरबीआयची जी धोरणं आहेत त्यामध्ये 2 असतात. एक असतं क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक आणि दुसरं असतं क्वालिटेटिव्ह. आता क्वालिटेटिव्ह एवढं फारसं तुम्ही जर आत्ताचा जर पेपर बघितला, कंबाईनचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे बघा की कोणतं आहे यापैकी ते संख्यात्मक धोरण आहे. तर त्यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशन्स हा ऑप्शन होता. सो हे जर तुम्ही बघितलं तर आयोगासाठी कोणत्याही केंद्राची एक्झाम असू द्या, आपल्या राज्य सरकार महाराष्ट्राला एक्झाम असू द्या, त्यांच्यासाठी आरबीआयचे जे क्वांटिटेटिव्ह पॉलिसीज जे आहेत विशेषतः याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि हेच जास्त महत्त्वाचे पण आहेत क्वालिटेटिव्ह पेक्षा. तर आता यामध्ये कोणकोणत्या पॉलिसी, कोणकोणत्या टूल्स आहेत जे आरबीआयच्या हातामध्ये आहेत. तर पहिलं लक्षात घ्या ओपन मार्केट ऑपरेशन्स आहे. म्हणजे आरबीआय हे ओपन मार्केटमध्ये खरेदी विक्री करतं. जसं डॉलर ज्यावेळेस वाढलेला आहे आणि आपला रुपया पडतोय तर मार्केटमध्ये आरबीआय स्वतः येऊन डॉलर विकायला सुरुवात करणार, जेणेकरून डॉलरचा सप्लाय वाढवणार आणि रुपी मार्केटमधून विड्रॉ करणार, जेणेकरून त्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतो. दुसरं आहे SLR, तिसरं आहे बँक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSF म्हणतो आपण याला, रेपो रेट आहे, कॅश रिझर्व्ह रेशिओ CRR आहे. CRR आणि SLR हे इम्पॉर्टंट असतात आणि रिव्हर्स रेपो रेट. सो हे जे सगळे मॉनिटरी पॉलिसी टूल्स आहेत जे आरबीआयच्या हातामध्ये आहेत याचा वापर करून आरबीआय अर्थव्यवस्थेतला पैसा काढून घेतं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा टाकतं, ज्यामुळे आरबीआयला त्यांचं जे काम दिलेलं आहे महागाई कमी करण्याचं, आर्थिक ग्रोथ म्हणून आपण ते अचीव करण्याचं काम आहे ते या गोष्टींचा वापर करून आरबीआय अचीव करत असतं. त्यामुळे हे लक्षात घ्या. हा, आणि आपले जुने जे क्लास झालेले त्यामध्ये आपण हे एकदम डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे, यातली प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही आमच्या क्लासचे लेक्चर्स जरूर पहा, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या दिसतील. पुढे आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय लक्षात घ्या. मॉनिटरी पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत
तर पहिला आहे जॉब्स, मिनिमाइज अनएम्प्लॉयमेंट. आता तुम्ही म्हणाल की मॉनिटरी पॉलिसी नंतर अनएम्प्लॉयमेंट कमी कशी होईल, लक्षामध्ये. तर जर आरबीआयनं रेट्स कमी केले तर कर्ज स्वस्त होतात. कर्ज मग इंडस्ट्रीजवाले वगैरे कर्ज घेणार आहेत. कमी कर्ज झालं, कर्जाचा रेट कमी झाला तर लोक काय करणार आहेत की हा कमी कर्जामध्ये आपल्याला म्हणजे पैसे मिळतात, कमी इंटरेस्टमध्ये आपल्याला पैसे मिळतात, तर मग ते काय करणार, सपोज कोणी तर जाऊन फ्लॅट खरेदी करेल, मग फ्लॅटला काय झाली, डिमांड क्रिएट झालेली. मग ते फ्लॅटची डिमांड आहे म्हणल्यावरती काय होईल की रिअल इस्टेटमध्ये डिमांड क्रिएट झाली. मग ते फ्लॅट बनवायला काय लागणार, मजूर लागणार आहे, एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. तो फ्लॅट बनवायला स्टील लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, सो त्या कंपन्यांना काम मिळालं. सो स्टीलसाठी त्यांचे मायनिंग आहे ती इंडस्ट्री चालणार आहे. स्टीलला जे रिफ्रॅक्टरीज वगैरे लागतात ते चालणार आहे, त्यासाठी एनर्जी लागते, त्याचे कंपन्या चालणार आहेत. सिमेंटसाठी सिमेंट उद्योग चालणार आहे. या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा ट्रान्सपोर्ट चालणार आहे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे एक इकॉनॉमिक सायकल तयार होते आणि त्याच प्रकारे जॉब क्रिएशन करण्याचं काम केलं जातं. सो एक इकॉनॉमी हे एक सायकल आहे, लक्षात घ्या. सगळ्या एक गोष्टी एकमेकावरती डिपेंड आहेत. पुढचं काय आहे, मेंटेन एक्सचेंज रेट्स. मी तुम्हाला मग सांगितलं जसं की ओपन मार्केट ऑपरेशनचा वापर यामध्ये केला जातो. सपोज आपला रुपया 85 होता, नंतर 86 झाला, 87 झाला, नाही का, 86 87 झाला. मग आता आरबीआय काय करणार यावेळेस की रुपया पडत चाललाय, आपल्याला जर का रुपयाला वाचवायचं असेल, त्याचं पडणं थांबवायचं असेल, तर मग आरबीआय कडचा जो डॉलर आहे, आपण बघितलं की फॉरेक्स रिझर्व्ह आपला थोडा कमी झाला होता. तो कमी कसा झाला, तर आरबीआयच्या फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये जो डॉलर आहे तो आरबीआयनं विकायला सुरुवात केली आणि तो मार्केटमध्ये गेल्यामुळे रुपयाचं पडणं थांबलं. लक्षात. सो सो हे आपण एकदम डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आपले सर आहेत, त्यांनी पण हा विषय एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. तुम्ही तो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे गोष्टी चेक करा. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो मॉनिटरी पॉलिसी ऑब्जेक्टिव्ह काय करतं, मेंटेन एक्सचेंज रेट, हा पण त्याचा एक उद्देश आहे. त्यानंतर काय आहे, डिटरमाइन्स इंटरेस्ट रेट. हे तर करतच आहे का, उद्देशच आहे त्याचा इंटरेस्ट रेट. बँकांना स्वस्त कर्ज उपलब्ध झालं तर बँका तुम्हाला स्वस्त, कस्टमरला कर्ज स्वस्त देणार आहेत. बँकांना जर का कर्ज महाग उपलब्ध झालं तर बँका कस्टमरला सुद्धा जास्त महाग कर्ज देणार आहे. सो हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. त्यानंतर काय आहे, रेग्युलेट्स मनी सप्लाय. म्हणजे मार्केटमध्ये जो पैसा देणं किंवा घेणं. आता लक्षात घ्या, बजेटमध्ये जे स्लॅब वाढवला तो फिस्कल पॉलिसी आहे. तो फिस्कल पॉलिसीनी मनी सप्लाय कंट्रोल केलेला आहे आणि रेट थ्रू जो केला जातो तो मॉनिटरी पॉलिसीनी मनी सप्लाय कंट्रोल केला जातो. सो दोन्ही गोष्टींनी मनी सप्लाय कंट्रोल होतो. त्यातलं मॉनिटरी पॉलिसीचं आहे रेपो रेट वगैरे. त्यानंतर आहे मेंटेन्स इन्फ्लेशन रेट. सो स्वस्त पैशाचं धोरण आणि महाग पैशाचं धोरण आपण त्याला म्हणतो. महाग पैशाचं धोरण आपण केव्हा करतो, जेव्हा महागाई जास्त झाली तर आपण महाग पैशाचं धोरण करून महागाईला कमी करतो आणि इन्फ्लेशन काहीच नसेल किंवा महागाई काहीच नसेल तर मग स्वस्त पैशाचं धोरण करून आपण मार्केटमध्ये पैसे इन्फ्यूज करून डिमांड वाढवून महागाई आपोआप वाढते. सो या प्रकारे हे मॉनिटरी पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे सगळे महत्वाचे आहेत. बऱ्याच वेळा बाकीच्या गोष्टी माहीत असतात, पण हे मिनिमाइज अनएम्प्लॉयमेंट कसं किंवा एक्सचेंज रेट कसं हे आयडिया नसते की बाबा मॉनिटरी पॉलिसी वापरून एक्सचेंज रेट कसं काय कंट्रोल करणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय गोष्टी चालत असतात. आरबीआयच्या हातात खूप कमी गोष्टी आहेत एक्सचेंज रेट बद्दल, कारण आपण ओपन मार्केट आहे, आपण मार्केट फोर्सेसवरती ह्या गोष्टी सोडलेल्या आहेत. पण आरबीआय कसं इंटरव्हेन करू शकतं, तर आरबीआय या प्रकारे इंटरव्हेन करू शकतं, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. सो हा एक महत्वाचा, हा एक एमपीसी आता जे रेट ठरवले जातील हे एक महत्वाची गोष्ट राहणार आहे आणि तुम्हाला याच्याशी रिलेटेड मार्केटमध्ये पण त्याचे प्रतिसाद दिसणार आहे. पुढचा आहे डीपसीकच्या एआय वापराबद्दल जागतिक चिंता. आता लक्षात घ्या, गेल्या काही काळामध्ये तुम्ही बघा मीडियाचं कव्हरेज होतं की चॅट जीपीटी आलं, देर इज एआय न्यू रिव्होल्युशन आणि सगळं काय आता एकदम नाही का जग चेंज होणार आहे. आणि मग काही काळामध्ये अचानक चायनानं डीपसीक एआय लॉन्च केलं. जसं चायनानं डीपसीक एआय लॉन्च केलं, प्रत्येकाने त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन, बंधनं घालायला सुरुवात केली. का? कारण चायनाची जी पॉलिसी आहे ती ट्रान्सपरंट नाही आहे. तो लोकांचा डेटा स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकतं. म्हणून आपली भारताची जी फायनान्स मिनिस्ट्री आहे त्या फायनान्स मिनिस्ट्रीने सुद्धा, हे बघा, भारताच्या वित्त मंत्रालयाने सांगितलं की तुम्ही हे चॅट जीपीटी, डीपसीक वगैरे काही वापरायचं नाही. कुठल्याही प्रकारचा आपला गोपनीय डेटा तिथे गेला नाही. कारण आपण जेव्हा त्या गोष्टी वापरतो तेव्हा सपोज आपण एखादी फाईल त्याच्यावरती अपलोड केलेली आहे चॅट जीपीटीवरती, किंवा आपण त्यांना काहीतरी मटेरियल दिलेलं आहे, आपण त्यांना काहीतरी विचारलेलं आहे, त्याच्यापासून काहीतरी माहिती घेतलेली आहे, तर ही सर्व माहिती आहे त्यांच्या डेटा त्यांच्या सर्व्हरवरती स्टोअर होते. आणि हे सर्व्हर कुठे आहेत, चॅट जीपीटीचे असतील तर US मध्ये असतील, डीपसीकचे असतील तर ते चायनामध्ये असतील, आणि ही आपली माहिती त्यांना मिळू शकते डायरेक्ट. म्हणून सो ती माहिती त्यांना मिळू शकते.
सो आपली पण माहिती त्यांना मिळणार आहे, प्रत्येक कस्टमरची माहिती मिळणार आहे, आणि या प्रकारे ते आपल्या इंटरनल मॅटर्स मध्ये इंटरफर करू शकतात. सो डीप सिक्स वरती हे आलं की तुम्ही लक्षात घ्या, लगेच इथे इटली आले, तैवान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युएसए आहे. त्यांनी लगेच डीप सिक्सच्या वापरावरती गव्हर्नमेंट आणि त्यांचे महत्वाचे डिपार्टमेंट तिथं बंदी घातलेली, कुणीच डीप सिक्स वापरायचं नाही. सो जे कॅपिटलिझम किंवा प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन वगैरेचे नावं घेऊन ज्या देशांनी, वेस्टर्न कंट्रीजनी सर्व डेव्हलपिंग कंट्रीजला त्यांच्या इकॉनॉमी ओपन करायला लावल्या, ज्यावेळेस ह्याच डेव्हलपिंग कंट्रीमधून एखादे त्यांना कॉम्पिटिशन क्रिएट झालेले किंवा त्यांच्या विरोधात तुम्हाला दिसायला लागले की त्यांना कॉम्पिटिशन म्हणून कोणीतरी AI प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल क्रिएट केलेले आहेत, तर त्याच वेळेस हेच देश आहेत ते आता प्रोटेक्शनच्या नावाखाली किंवा स्वतःच्या डेटा संरक्षणासाठी म्हणून त्याच्यावरती बंदी घालायला लागलेत. उद्या भारताने जरी हे केलं तरी तुम्हाला दिसेल की हे भारताच्या ह्याच्यावरती बंदी घालणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खेळ खेळा, स्टेडियम आमचं पाहिजे, आमच्या स्टेडियम मध्ये खेळ खेळा, असं आहे, नियम आमचे स्टेडियम मध्ये. आणि आजचं लक्षात घ्या, डेटा इज द न्यू ऑइल. आपले जिओच्या लॉन्चच्या वेळेस मुकेश अंबानी एक स्टेटमेंट वापरलं होतं, डेटा इज द न्यू ऑइल, आणि हे बिलकुल खरं आहे. सो भारत ह्याबद्दल काय करतोय, आपण पूर्वी पण पाहिलेलं आहे की भारताने एक मिशन लॉन्च केलेलं आहे, इंडिया AI. हे सध्या जी AI ची क्रेज चालू आहे सगळीकडे, तर मित्रांनो याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि भारत सरकारचं इंडिया AI हे मिशन आहे जे की AI साठी काम करते, आणि यासाठी 10,000 कोटींची बजेट मंजूर केलेलं होतं गेल्या वर्षी. याचा संशोधक, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांना याबद्दल माहिती दिली जाईल. अराउंड 80,000 GPU ग्राफिक प्रोसेसिंग युनिट आहेत, त्यापैकी 10,000 GPU त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं संशोधक, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांना अलॉट केलेले आहेत. एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम यासाठी आपण केलेलं आहे. आता ह्या इंडिया AI मिशनचा जो उद्देश आहे तो इथे लक्षात घ्या, AI चे लोकशाहीकरण म्हणजे डेमोक्रेटायझेशन, लोकशाहीकरण म्हणजेच डेमोक्रेटायझेशन, हे आहे याचा उद्देश इंडिया AI मिशनचा. सो AIचं सुद्धा आपण आता लोकशाहीकरण करायचं आहे, त्याच्यावरती कोणाची मोनोपोली नकोय, कुणी त्याचा गैरवापर भविष्यात करू नये. जर आपलं भारतीय उद्योगपतींना किंवा आपले जे टेक्नोक्रॅट्स आहेत त्यांनी पण याच्यावरती विचार केला पाहिजे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागते हे मान्य आहे, पण त्याच्यामधून येणारा रिटर्न पण खूप मोठा आहे. आज गुगल, फेसबुक, अमेझॉन या $1 ट्रिलियन कंपन्या झालेल्या आहेत, टेस्ला वगैरे, हे केवळ या गोष्टींवरती झालेले आहेत. आणि तुम्हाला तुमची हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर बरोबर तुम्हाला हार्ड पॉवर जर वाढवायची असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. सो आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं इंडिया AI मिशन महत्वाचे आहे, कारण AI ची सध्या बूम चालू आहे आणि त्याबद्दल भारताचा, आपण कालच मित्रांनो पाहिलं होतं, तसंच आता आज पण पहा, हे नवीन न्यूज आहे, H5N1 विरुद्ध लस कुणी विकसित केलेली आहे, भारताने विकसित केलेली आहे. ठीक आहे, हे कोणती आहे, H5N1. हा कुणापासून होतो आपल्याला माहिती आहे की पोल्ट्री उद्योगांमध्ये H5N1 मुळे बरेच पोल्ट्री पक्षी मरतात. आणि हा जो रोग आहे हा पण झूटोनिक आहे, झुनोटिक आहे. झुनोटिक म्हणजे काय, हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पण पसरतो. सो याच्यावरती हा एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणून आपल्याला, हा बर्ड फ्लू वगैरे याच नाही, हा तेच आहे हे, त्यामुळे हीच न्यूज आहे आता. आणि एव्हियन इन्फ्लुएन्झा आपण म्हणूया, आणि तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. तर याच्यावरती भारतामध्ये लस निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. आणि हा हा नाही, त्यामध्ये व्हेरिएशन्स आहे, असं आहे. सो इथे H5N1 आहे, तर त्यात व्हेरिएशन आहे. आपण एकदा हे जेव्हा सायन्सचा पार्ट बघूया, आपण या गोष्टी डिटेल पाहूया, कारण आपण आता सध्या करंट अफेअर्स बघतोय, तर करंट अफेअर मधल्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता इथे लक्षात घ्या की ICMR जे आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, यांचं जो व्हायरोलॉजी सेंटर आहे जे की पुण्यामध्ये आहे, त्यांनी ही लस विकसित केलेली आहे मित्रांनो. सो एक चांगली गोष्ट आहे. आता याच्या प्रसाराची मेन कारण काय आहेत, वन्यजीव स्पिलओव्हर. वन्यजीव स्पिलओव्हर म्हणलं जातं, याचा अर्थ काय आहे की वन्यजीवांपासून, म्हणजे एखादा पक्षी आहे, तो वाईल्ड पक्षी आहे जो की पाळलेला नाहीये, तो आला, त्याचा पाळलेल्या कोंबड्यांबरोबर कॉन्टॅक्ट आला, कावळा असेल काय, त्यांच्यामधून तो आला, त्यांच्या कॉन्टॅक्ट पासून तो यांना मिळाला, डोमेस्टिक अॅनिमल्सला तो पसरला, आणि तिथून मग पुन्हा तो, त्यालाच म्हणलेलं आहे वन्यजीव स्पिलओव्हर, वन्यजीवांपासून तो पसरला आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं, कुक्कुटपालन आणि खराब जैवसुरक्षा उपाय. तो कुक्कुट, सगळ्यांना माहिती आहे की पोल्ट्रीसाठी हा
बर्ड फ्लू अतिशय धोकादायक आहे. पूर्णच्या पूर्ण सर्व बॅच डिस्ट्रॉय करावी लागते आणि ते विकता येत नाही. तिसरं आहे अयोग्य स्वयंपाक पद्धती, म्हणजे क्लिनलीनेस पण खूप महत्वाचा आहे. क्लिनलीनेस पण खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी मनुष्यापर्यंत येऊन द्यायच्या नसतील तर. सो हे महत्वाचं आहे, लक्ष द्या याकडे. पुढचं आहे जीवरक्षक औषधांवरती आयात शुल्क माफी. आपण बजेट बघितलेलं आहे. आपण बजेटच्या वेळेस सांगितलं होतं की कॅन्सरचे जे औषधं आहेत त्याच्यावरती टॅक्स माफी केलेला आहे, इम्पोर्ट ड्युटी माफ केलेली आहे. पण फक्त कॅन्सरवरतीच केलंय का, तर नाही. बऱ्याच लाईफ सेव्हिंग ड्रग, जीवरक्षक म्हणजेच काय, लाईफ सेव्हिंग ड्रग. लाईफ सेव्हिंग ड्रग वरती जी आपण आयात करतो त्याच्यावरती आपण टॅक्स आता कमी केलेला आहे. हा सीमा शुल्क जे आहे, इम्पोर्ट ड्युटी आहे, हे 5% केलेली आहे. पूर्वी ही किती होती, तर 12% होती. 12% किती केलेली आहे, 5% केलेली आहे. सो लक्षात घ्या, जीएसटी आयात शुल्क जे आहे, इम्पोर्ट ड्युटी आहे, ते कमी केलेली आहे. कर्करोग आणि दुर्मिळ आजारांसाठी वापरलेल्या 36 औषधांवरती आयात शुल्क सूट दिलेली आहे, म्हणजे 0 केलेली आहे. म्हणजे इम्पोर्ट ड्युटीज नाही त्याच्यावरती. ती इतर जे वनरक्षक औषधासाठी 7.5% आयात शुल्कावरून तो डायरेक्ट 5% केलेला आहे. 37 औषधांना पण त्यांनी त्यातून सूट दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत जे महत्वाचे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहे, यासाठी आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की लाईफ सेव्हिंग जे ड्रग आहेत त्याच्यावरती 5% पर्यंत कमी केलेलं आहे आयात शुल्क, इम्पोर्ट ड्युटी. आणि कर्करोगाशी रिलेटेड ऑलमोस्ट 36 औषध अशी आहेत की ज्यांना सूट दिलेली पूर्णपणे, म्हणजे त्यांना 0 केलेला. पुढे देवचा पश्चिमी, इथे बेसॉल्ट खणकाम सुरू होते. बेसॉल्ट खडक महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडकच आहे मित्रांनो. आणि हे देवचा पश्चिमी हे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. आता हे करण्यामागे कारण काय आहे, हे गौण खनिज आहे. आपल्याला माहिती आहे की स्टेट लिस्टमध्ये येतं गौण खनिज खाणकाम. आपण घरासाठी जो दगड वापरतो, खडी वगैरे वापरतात, ती जी खडी आहे, आपण खाणी बघतो खडीच्या आपल्या अवतीभोवती, त्या राज्य सरकारच्या अंडर येतात, कारण ते गौण खनिज येतात. आणि जे मेन खनिजे असतात, आपण पेट्रोलियम म्हणू, क्रूड ऑइल म्हणू, नाही का, किंवा सोनं असेल, कॉपर असेल, ही जी मेन खनिज आहेत हे मात्र केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असतात. सो आता देवचा पश्चिमी जी कोळसा खाण आहे, ही आशियातील दुसरी सर्वात मोठी कोळसा खाण आहे. सो जनरली बेसॉल्ट खडकाच्या खाली आपल्याला कोळसा सापडतो. आणि त्यांनी आता वेस्ट बेंगॉलनी हे सुरू केलेले, म्हणजे कारण आहे की त्यांनी एक समिट सुरू होते वेस्ट बेंगॉलमध्ये, आणि मग बऱ्याच इन्व्हेस्टरना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून त्यांनी मायनिंग फ्रेंडली काही पॉलिसी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये इंडस्ट्रीसाठी फारसं चांगलं वातावरण नव्हतं, आणि ती इमेज बदलण्यासाठी म्हणून त्यांनी आता या गोष्टी केलेल्या आहेत. आणि यासाठी ओपन कास्ट खाणतंत्र वापरलं जाणार आहे. सो पुढचं बघूया, सध्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमधली लेटेस्ट आणि हॉट न्यूज आपण म्हणू शकतो. युक्रेन परत एकदा, रेअर अर्थ काय आहेत आणि ट्रम्प यांना ते काय आहे, का हवे आहेत. मित्रांनो, आपण गेले 2-3 वर्ष पाहतोय की रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होतंय. ट्रम्प ज्यावेळेस इलेक्शन लढत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी जर का प्रेसिडेंट झालो तर 24 तासामध्ये युद्ध संपेल. आज 20 जानेवारीला त्यांनी शपथविधी घेतलेला आहे. आज बराच पाणी पुढाकडून गेलेलं आहे, अनेक 24 तास झालेले आहेत, परंतु युद्ध थांबलेलं नाही. त्याच्या मागे एक कारण आहे जे की आता आपल्या समोर येत आहे. ट्रम्प यांनी युक्रेनला सांगितलं की तुमच्याकडे जे रेअर अर्थ मेटल्स आहेत, रेअर अर्थ मिनरल्स आहेत, क्रिटिकल मिनरल्स आहेत, ते आम्हाला द्या, मग त्या बदल्यात आम्ही तुम्हाला मदत करू. सो ट्रम्प इज अ बिझनेसमॅन, ही इज लेस पॉलिटिशियन अँड मोर बिझनेसमॅन. सो त्यांना हे क्रिटिकल मिनरल्स जे आहेत, जे रेअर अर्थ आहेत, आता तुम्हाला माहिती आहे की रेअर अर्थ हे खूप इलेक्ट्रॉनिक असेल, रिन्युएबल एनर्जी सेक्टर असेल, आता आपण जे EV व्हेकल्स पाहतो त्याच्यामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. आणि याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर जगातल्या बहुतांश रेअर अर्थवरती हा चायनाचा कंट्रोल आहे, आणि चायना हे पूर्ण सिंगल हँडेडली कंट्रोल करते. आता तुम्ही न्यूज आठवा, आपण ज्या न्यूज कव्हर करतोय, आपण मागे पूर्वी पाहिलं होतं की ट्रम्प होते, त्यांनी ग्रीनलँड आम्हाला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. त्याच्या मागे कारण ग्रीनलँडमध्ये पण रिसोर्सेस आहेत, कोणते, क्रिटिकल मिनरल, त्याचबरोबर रेअर अर्थ आहेत. आणि हे रेअर अर्थ पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की डेन्मार्कला आम्हाला हे पाहिजे. पुढची गोष्ट तुम्ही पहा, युक्रेनच्या मुद्द्यावरती. आता युक्रेनमध्ये ऑलमोस्ट जगातले 5% रेअर अर्थ हे युक्रेनमध्ये आहेत.
आणि हे युक्रेनमधून पण ते म्हणे की आम्हाला आता हे पाहिजे, तर आम्ही तुम्हाला त्याच केसमध्ये रशियाच्या अगेन्स्ट मदत करू जर तुम्ही आम्हाला मिनरल्स दिले तर. सो जर हे डील झाली, युक्रेनने जर का त्यांना रेअर अर्थ द्यायला मंजुरी दिली, तर कदाचित हे युद्ध आपल्याला आणखीही लांबलेलं दिसेल. असे शक्यता नाकारता येत नाही. पुढे काय आहे, कोणते आहेत हे? लॅन्थनम, सेरिनियम, निओडिनियम, एर्बियम, यट्रियम, असे बरेच आहेत, टिटॅनियम वगैरे जे आहेत हे रेअर अर्थ आहेत. याचा वापर होतो कुठे? इलेक्ट्रॉनिक्स, अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान, संरक्षण प्रणालीच्या निर्मितीसाठी यांचा उपयोग होतो. आता हे लक्षात घ्या ही स्टेटमेंट. ग्रुप ऑफ 17 मेटल्स क्रुशियल फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी. किती आहेत टोटल रेअर अर्थ? 17 रेअर अर्थ याचा वापर होतोय. आता लक्षात येते की रशियानं का इन्व्हेड केलेला आहे, कारण रशियानं पण जो पार्ट युक्रेनचा काबीज केलेला आहे तो रेअर अर्थचाच होता. ते वरून अटॅक करू शकलं असतं बेलारुस मार्गे क्यू वरती, पण नाही, त्यांनी त्याच एरियामध्ये अटॅक केलेला आहे जिथं रेअर अर्थ मोठ्या प्रमाणात सापडते. तेव्हा हे जे वॉर होतं, हे जे युद्ध होतं, ते रशियाला सुद्धा रेअर अर्थचा कंट्रोल हवा होता, अमेरिकेला पण रेअर अर्थचा कंट्रोल पाहिजे होता, आणि रेअर अर्थच्या कंट्रोलसाठी युक्रेनचा बळी गेलेला आहे असं आपल्याला कदाचित आत्ता म्हणता येऊ शकेल ट्रम्पच्या मागणीनंतर. पुढे फोर्ट विल्यमचे विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आलेलं आहे. फोर्ट विल्यम तुम्हाला माहिती आहे 1781 मध्ये ब्रिटिशांनी बांधला होता. आपल्या भारताच्या ईस्टर्न कमांडचं केंद्र आहे फोर्ट विल्यम, आणि आता ह्याचं नामकरण केलेलं आहे, ते केलेलं आहे विजयदुर्ग. बरं, ह्या किचनर हाऊस जे आहे ह्या फोर्ट विल्यम मधलं, त्याचं नामकरण केलेलं आहे मानेकशॉ हाऊस, आणि सेंट जॉर्ज गेटचं नाव बदललेलं आहे आणि नाव ठेवलेलं आहे शिवाजी गेट मित्रांनो. सो आता भारताच्या ईस्टर्न कमांडचं जे फोर्ट विल्यम केंद्र होतं त्याचं नाव विजयदुर्ग झालेलं आहे, आणि त्यामध्ये त्यांचं जे गेट आहे त्या गेटचं नाव आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. एकंदरीत जे कोलोनियल आपल्याला एक ऑपरेशन झालेलं आहे, आपल्या वसाहतवादीचं जे हिस्ट्री आहे, पास्ट आहे, तो मिटवून टाकण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. काही लोक याला सपोर्ट करतील, काही लोक विरोध करतील, पण ठीक आहे, आपल्याला एक्झामसाठी जे लक्षात ठेवायचं ते माहिती पाहिजे. सो हे विजयदुर्गाचं हिस्ट्री काय लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील ऐतिहासिक किल्ल्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्राच्या किल्ला जो आहे ऐतिहासिक, आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाविक तळ होतं त्यासाठी हे महत्वाचा नौदल तळ होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलातला, तो विजयदुर्ग होता. आणि ह्या विजयदुर्गाला श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आपला जो ईस्टर्न कमांड आहे तिथलं जे फोर्ट विल्यम जे मेन त्यांचं केंद्र आहे त्या केंद्रालाच नाव दिलेलं आहे आता विजयदुर्ग. सो लक्षात घ्या, महाराष्ट्र वेस्टर्न इंडिया, फोर्ट विल्यम ईस्टर्न इंडिया पूर्व भारत. सो वेस्टर्न इंडियाच्या तो आपला हेरिटेज आहे, युरोप आपला हेरिटेज नाही आहे. सो फोर्ट विल्यम कोण होते, तर त्यांचे राजपुत्र होते नाही का, राजाच्या नावाने त्यांनी दिलेलं होतं, तरी आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिलेलं आहे. सो आपण आपली विरासत घेतो एक प्रकारे. आता असं अजून कोणतं नाव दिलेलं आहे, तर राजपथचं नाव बदलून त्यांनी आता कर्तव्यपथ असं केलेलं आहे. हे सुद्धा राजपथ म्हणजे किंग्ज वे होतं. किंग्ज वे, राजाचा मार्ग. ब्रिटिश जेव्हा राजपत्रित आले होते त्यांच्या जाण्याच्या मार्गाला राजपथ दिलं होतं. आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपण फक्त त्याला ट्रान्सलेशन केलं, किंग्ज वेला किंगचं राज केलं, वेला पथ केलं आणि त्याला राजपथ जोडला. आता गव्हर्नमेंटने याचं नाव बदलून काय केलंय, कर्तव्यपथ. सो विषय जाऊ द्या, बरोबर चूकमध्ये पडण्यापेक्षा लक्षात ठेवा की विजयदुर्ग नाव झालेलं आहे फोर्ट विल्यमचं, आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण महाराष्ट्राशी रिलेटेड आहे विजयदुर्ग आणि शिवाजी महाराजांशी रिलेटेड आहे. सो त्यामुळे आपल्याला हे लक्षात पाहिजे. पुढे आहे, जपानने भारताकडून स्टील आयात शुल्कात सूट मागितलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणाल की भारत हा खूप मोठ्या प्रमाणात स्टील उत्पादन करतो नाही का, इथे आपण बघितलेले भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा क्रूड स्टील उत्पादक आहे. मुद्दा आहे क्रूड स्टील उत्पादक आहे, जे स्पेशालिस्ट स्टील आहे, जे हाय क्वालिटी स्टील आहे, ते भारत अजूनही इम्पोर्ट करतोय. मग इम्पोर्ट कुणापासून करतो भारत, तर चीन पासून इम्पोर्ट करतो, इकडे जपान पासून इम्पोर्ट करतो नाही का. मग जपान, चीन, साऊथ कोरिया आहे, साऊथ कोरियापासून आपण इम्पोर्ट करतो. मग विषय आहे की हे जे देश आहेत साऊथ कोरिया, चीन, या जवळपास 70 ते 80% स्टील आपण त्यांच्याकडून इम्पोर्ट करतोय. चायनानं आर्टिफिशियली स्टीलचे भाव पाडून, साऊथ कोरिया आणि चीननं भाव पाडून ते भारताच्या मार्केटमध्ये डंप केलेले आहेत.
आणि ते डंप केल्यामुळे आपल्या इथले जे काही लोकल स्टील उत्पादक आहे जे की प्रयत्न करतायत उच्च दर्जाचं स्टील बनवण्याचा, तर ते कॉम्पिट करू शकत नाहीत ह्या इम्पोर्टेड स्टीलला. आणि म्हणून आपले जे पोलाद मंत्री होते कुमारस्वामी, त्यांनी काय केलं की हे जे स्टील येते त्या सगळ्यांवरतीच काय टाकून टाकले, उच्च शुल्क लावलेले, त्यांना आयात शुल्क लावलेले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग आता जपानचं असं म्हणणे की आम्ही तर नाही डंप करत आहे, चायना डंप करते, साऊथ कोरिया डंप करते, तर तुम्ही त्यांच्यावरती लावा, आमच्यावरती नाही लावा, कारण आम्हाला प्रॉब्लेम होतो त्यामुळे. आम्ही कोणत्याही प्रकारचं डंप करत नाहीये, पण आम्ही आमचे जे इथले कस्टमर आहेत जे की इंडियामधले आहेत, त्यांना ते खूप महाग व्हायला लागलेले आहे. सो आमच्या कस्टमर जे इंडियातले आमचं स्टील वापरतात त्यांचा आणि आमचा दोघांचा विचार करून तुम्ही आम्हाला यातून सूट द्या. सो इथे लक्षात घ्या, एप्रिल ते डिसेंबर कालावधीमध्ये भारताच्या एकूण पोलाद आयातीपैकी 79% चीन, दक्षिण कोरिया आणि जपानमधील शिपमेंटचा वाटा होता. सो या 3 देशांमधून आपण ऑलमोस्ट 79% पोलाद, हे उच्च पोलाद आहे लक्षात घ्या, म्हणजे हाय क्वालिटी स्टील. तसं भारत क्रूड स्टीलमध्ये भारत सेकंड नंबरला आहे जगामध्ये. तो विषय नाही, हा हाय क्वालिटी स्टीलचा मुद्दा आहे. आणि पूर्ण झालेल्या स्टीलच्या आयातीपैकी 1/4 हिस्सा जपानचा आहे. एवढासा देश आहे, पण ते 1/4 आपलं जे स्टील झाले आयात, त्यातलं 1/4 स्टील हे जपानने दिलेलं आहे. सो आता पाहू आपण यावरती गव्हर्नमेंट काय निर्णय घेईल. फक्त आपल्याला हे माहित पाहिजे की जपान जे आहे ते भारताला स्टील एक्सपोर्ट करतं. सो हे आजचे करंट अफेअर्स इथेच होत आहेत. व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला पोहोचवू द्या. आम्हालाही त्यामधून प्रेरणा मिळते. व्हिडिओ खाली कमेंट करा, अल्गोरिदमला फायदा होतो यूट्यूबच्या. आमचे असेच व्हिडिओ पाहता. धन्यवाद.